एखादा बी पाणी पडेल नाही काका बसा एक रगडी थंडी वाजत बायको म्हणजे बसा बायको म्हणजे कश्मीरी रग गरम बफारा सुद्धा त्यातला बसा शिल्लक बिल्लक गोळा मात्र नाही थांब पहिले आम्ही हॅलो साधा करू जाओ पतोळी टाकली का पतोळी पत्रवाई पण फाटी जाईल का काय राहिली अरे 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 काय काय चिर पडेल अरे सावकाराची मुलगी आहे एवढी चिर अजून वयात आली नाही माझी मुलगी नाही अरे बाबा ती जरा ती जुनी पतोळी होती कोणती तड पडली गेली तिथे ना काहीतरी जीप बीप लावून चिटकून गेली शिकावण्याचा प्रयत्न करतो का काय हॅलो लागल्यानंतर जास्त फाटेल कैलास राणा शिवचंद्र मोरी अरे भोले बाबाचं नाव घेतोय सुरो म्हणतो त्याला सुरो तुम्ही वेंटम राहून गेले कैलास राणा शिवचंद्र मोरी पनिंद्र माता भुक्ती बनारी कारण सिंधू बवधुकारी तुझ बीन शंभ मलिकोन तारी बोला श्रीराम जय राम जय जय राम मनातून तुला पापड फुगला कुल्लाई घाबरली मनातून तुला पापड फुगला कुल्लाई घाबरली आमच्या पंक्तीमध्ये वांग्याच्या भाजीने मजा उडवली जय जय राम हार विठ्ठल पुंडली गावले हार विठ्ठल आई पाला रे पाला निंबाचा पाला पाला रे पाला निंबाचा पाला जो शिल्लक नाही म्हणणार तो माझा सक्का साला बोला हेलिकॉप्टर महाराज की जय ओ बापरे काय जेवण आहे बापरे एक बिघास नाही जेवण कोणी बनवलं आपली गुबाई गुबाई मुलगी किती सुंदर आहे जशी काही दुधाची खाप आहे वा वा तिकडे अंधारामध्ये डवळली तर 4 दिवस साप राहून येते अरे दिसायला काळी आहे पण नाके डोळे सुंदर आहे मस्त आहे हा बन 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 मुलगी त्यांची नसून मुलगी माझी आहे वाडा त्यांचा नसून वाडा माझा भाऊ माझा पैसा त्यांचा नसून पैसा माझा हे अन्नप्रसाद त्यांचा नसून माझा आहे हा जोडतून न पाडतेस नाही काही लाज आहे का हा लगेच शेजारी बी बटी का हाकू बघून लिहिली ना याच्यासाठी अन्न अरे काय याच्यासाठी आता कोणी बी खावं का इज्जत घेतो ना बिगर आपण कोणी बी अरे काय कमाल आहे तुम्ही आज मी काय म्हणतो हा तुझ्या काकूला घेऊन हा तुझ्या काकूला घेऊन ती बनील बकरी आहे आवली ती आणि तू घेऊन ये. अरे का रातभर खाशी जायला चेटलं त्यांना पण जीव द्या हा. त्यांना काकूल बोलायचं का का नको मग काकू काकू हो काकू इसके ना आणि तडे 2 भोगले हा एक दाखला आहे आणि एक मोठा आहे मग काकानं म्हणला कसं आहे मी दाखला आहे ना मी दाखला इसायला सुबवा हा उपटवणं पडेल मग घरी घेऊन जाणार चलो हा चालतो लवकर ह्या देख 2 गंज आहे अरे काय दाखवायला आला तू आता भात नाही ना आता शिरा नाही काय रे सोन्याच्या मोहरा पाहिजे होत्या पेटी भरली मी काय म्हणा 2 घास खायल्या मी खासू हो अरे मी एवढे हलकट आहे का मी आडे जेवण करू सुद्धा मला घर 100 लोक जेवण करतील मी आडे येत नाही भिकारी ना घर जेवण करू का होय रे नाही काकू ते कसं आहे सत्यदेवाचा प्रसाद आहे अरे मला घर 100 लोक जेवण करी जातील मी येत नाही घर खासू का मी एवढी नकटी का नाही काकू ज्या माणसाने सत्यदेवाच्या प्रसादाला पाठ दिली ते त्यांना सत्यानाश होईलच म्हणे अरे मला आठ्यानं असू दे रे बापरे सत्यानाश होईल देईनी राहील ज्या माणसाने सत्यदेवाच्या प्रसादाला पाठ दिली ना त्या बाईचा नवरा मरून जातो अरे शिपाई बोलू नको चाल चाल हा बस उका का वाढतं पटका मग अरे शिपाई तू हा तिकडे जा खाता रे मुली
काय काकू जवळ बसणार किती सांग खातो सोमती बार बार परत मिळत तुला काय अरे आम्हाला वाढ अरे बाबा आता तू वाढून देतील ना मी वाढ देऊ का का नको मग काका आई सोडा बाजी तुम्ही काका बाजी माझं पिकात काय माहिती त्या काकांना पण जेवण केलं का नाही नाही काकानी घास बी काय नाही काय नाही ना एखादा दाखला पोरे ना नाही काय बोलू? अरे मी त्यांची तकलीफ भरून टाकणार घरी घेऊन जाऊन दरवाजा बंद करून त्यांची तकलीफ भरून टाकणार नाही बस, जर बस, जेवण बस. केलं असेल तर. त्यासनी तकलीफ मागे लागेल बटा एक काम करायचं पहिले वरण काम मोडलं अरे अरे वरण कुठे अरे टाकतो अरे पहिले पंधरवाईला वरण वाहून जाणार खड्ड कोरल्यानंतर दे अरे वेड्या माणूस मूर्ख मूर्ख शिरोमणी अरे बापरे सुरू मुनी मूर्ख शिरोमणी हा. पंधरवाई रे पत्तरबाई तुला पाहते पत्तरबाई भाजी घे का लहान मुलगी आहे रे तिला काय कळत नाही अरे ती लहान आहे तिला कळत नाही बाबा तिने तिने कस काय लालू जायले काय? म्हणजे वय कस काय लहान आहे बुवा असं पत्तरबाई भात भात वरण वरण वांगण भाजी आणि तुपणी डाळ अरे अरे तुमची दार कुठून देतो रे टकल्या आला ना मग एक आत्मा वरण वगैरे आहे एक आत्मा भात नाही वाडी कंबरली बांधली ना घेऊ एक खेळ फिराय तू बोलती कोल्ली होई जायली अरे का मला नुसतं वरण वरण देतो का अरे काय ना वरण काही आवडी ना पण मरण हे स्वयंपाक कोणी बनवला आपली गुबाई गंगूबाई रे. हो. अरे बाबा अरे गंगूबाई मुलगी त्यांची नसून आमची आहे. मग ह्यो सावकारवाडा त्यांचा नसून आमचा आहे. हो. ही प्रजा त्यांची नसून आमची आहे. अरे जेवण हे जेवण सुद्धा त्यांच्या नसून आमचं आहे. हा चप्पल तुमनं पाडतेस नी शेका काय लाज लाज शेका नाकवर हा हो नक्की अगो जागर बापू सांग राय ना तुले तुला पहिले चेंदाय घेत ना मला पहिले चेंदी घेणार हो. ओ टकल्या मला पहिले चेंद नको. हा मी नाही खात मला सारखाच येत माहिती आहे. हा हा का हो? मला याची पाहिलं बोललो होतं. हो म्हणा बापरे मनावर पलटी पडली ना बाबा मग? अरे हो काय आज आग लावायचे काम करतो करा कोण साल्या आमच्या दोघं भावांमध्ये आग लावून दिली आमच्या भावाला मारावं लागलं आम्हाला शेवट तुझ्यामुळे मारावं तू लागलं सांगलं ना मी सांगलं मग म्हणून तू करलं म्हणून मारलं मारलं मग आता मी एखादा दाखला परत मला त्याला सांगत भावाडी हा गेली काय बचली तर भाऊला सांगत मी भावाडी हा गेली आणि ते हा गेली तू खाईली मी कशाला खाऊ आणि मग मी कसा ठेवू वा वा मी यार बापाला सांगतो पडतायची का तू हा वा रे वा लोक काही कैला वाईट म्हणती का बरोबर कैला वाईट म्हणती का राम लक्ष्मण पाठवले वनवासा केली 33 कोटी देवांची सुटका बरोबर जर काही मातेने राम लक्ष्मण वनवासाला पाठवलं नसतं तर इकडे ते देव मोकळे झाले नसते रावणाने सीता चोरली नसती रावणाने सीता चोरली नसती तर रामात आणि रावणाचं युद्ध झालं नसतं रामात आणि रावणाचं युद्ध झालं नसतं तर 33 कोटी देव बंदी खाण्यात होती त्यांची सुटकाही झाली नसती म्हणून काही माता हे श्रेष्ठ आहे त्याप्रमाणे या शिपायाने जर आग लावली नसती तर आम्ही तुमच्यावरती हात उचलला नसता आणि देवी माता तुम्हाला पावली आणि तुम्हाला हे आयोज हे धन तुम्हाला भेटलं असतं काही हरकत नाही माफी मागतो आम्ही झालं गेलं फार पडलं मला तिसरा श्रम लागलाय चौथ्या श्रम लागल्यावर स्वर्गवास जाण्याची पाळी येणार आहे हे पिकलं पान केव्हा घडेल याचा नेम नाही मनात इच्छा अशी झाली काही कोणत्या देवस्थानाला जावं काशी यात्रेला जावं विश्वनाथ महाराजाच्या मंदिराजवळ एक भक्तीत हे अंश घालावं हे राजपाट तुम्ही सांभाळावं मुलगी स्वाधीन तुमच्या करतो दिरवे देखील तुमच्या स्वाधीन करतो आनंदाने राज्य करा आणि मला परवानगी द्या मी जातो आणि परमेश्वराची भक्ती करतो लागा तुमच्या संसाराला गोरगरिबाला दान करा मुलगीचे वेळेवर लग्न करा चालेल. दिल्या घरी सुखाने नांदेल अशा ठिकाणी द्या जातो. होय कोणी लावणी झाली परिपूर्ण लावणी केली त्या कवी करताना येणे बघायची माफी असावे राम राम
सेवा 4 वाजले तरी ही सेवा मंडळीशिवाय कार्यक्रमाला मजा येत नाही. पण तुम्ही काही असो 5-25 लोक होते म्हणून आम्ही एवढ्या वेळ कार्यक्रम केला. इथं पब्लिक गेली म्हणजे आम्ही सुद्धा आवरून घेतो, कारण की कार्यक्रमाला मंडळीशिवाय मजा येत नाही. आणि आजकाल वगाला तर कोणी थांबतच नाही. तर 4 वाजले, आता शेवटचा अभंगवाणी होईल आणि कार्यक्रमाची शांतता होईल. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी